एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झालासी खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सूत बहु केली वनवन पाय पिटी झालासी तुका म्हणे धावे मगाव घे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झालासी महायोग पीठे तटे भीमरथाम वरं पुंडलिकाय गातुं इंद्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयो मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं मस्तक हे पाया बहु के दीवनवन पाय पिटी झालासीन। संत श्रेष्ठ जगत वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गेन वर्ग चार चरणाचा गवळणपर प्रकरणातील हा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला। या अभंगाद्वारा भगवान कृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांचा संवाद आपल्या पुढे येतो उभा राहिला। गोपाळ जेव्हा भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की देवा खांद्यावरती प्रारब्ध रूपी शिदोरीचा भार आहे आणि पोटामध्ये सुखाची भूक लागलेली आहे, त्यावेळेला भगवान विचारतात की तुम्हाला ही भूक का मिटवता आली नाही।
ते म्हणतात वनवन झाली, पायपीट झाली, परंतु ते सुख प्राप्त झालं नाही. मग भगवान म्हणतात आपण इंद्रिय रूपी गायींची वळती हाकून आणू, सगळे सोबतीनं जाऊ, चला वळू गायी. इंद्रिय जोपर्यंत स्वैर आहे तोपर्यंत आत्मसुख, भक्तिसुख, ब्रह्मसुख प्राप्त होत नाही. आणि म्हणून ही वळती हकावीच लागते. प्रत्येकाला आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवावंच लागतं आणि मगच सुखापर्यंत जाता येतं, असा संदेश या प्रसादाच्या माध्यमातून भगवंताने तुमच्या आमच्या समोर ठेवला आहे. विठाला आज नेवरगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नेहमीप्रमाणे प्रतिवर्षी पूजनीय संत श्रेष्ठ श्री सद्गुरू रामजी माऊली महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह संपन्न होतो. गेली 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भजन कीर्तन, काकड आरती, हरिपाठ, भावार्थ, रामायण, अन्नदान असा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. अर्थात भगवान दत्तात्रयाचे आशीर्वाद, श्री पांडुरंगाचे आशीर्वाद, सकल देवतांचे आशीर्वाद, त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांतिब्रह्म एकनाथ महाराज, सकल संतांचेही आशीर्वाद, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, पूजनीय सद्गुरू माऊली बाबा, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू बाळकृष्ण बाबा, दत्तगिरीजी महाराज, त्याचबरोबर पूजनीय श्रद्धेय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचेही आशीर्वाद आणि आपणा सर्वांचे श्रद्धास्थान, एक दिव्य विभूती, एक महान साधू व्यक्तिमत्व, परमश्रद्धेय पूजनीय रामचंद्रजी महाराज यांचे अनंत आशीर्वाद घेऊन आपण सर्व ग्रामस्थ मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा सप्ताह अतिशय श्रद्धेनं, भक्तिभावाने आपण संपन्न केलेला आहे. पारायणाची जबाबदारी आदरणीय उपगट महाराज, आदरणीय बर्गे महाराज यांनी सांभाळली. त्याचबरोबर आपल्या गावचेच भूमिपुत्र, वारकरी संप्रदायाचे आमचे गुरुबंधू नामदेव महाराज असतील. आज या निमित्तानं आवर्जून उपस्थित दुसरे आमचे गुरुबंधू गायनाचार्य, कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण दौलतरावजी महाराज म्हणा, आपल्या भजनी मंडळातील अशोकरावजी असतील, सुधा भाऊ, आमचे सगळे आदरणीय सहकारी, ज्येष्ठ भजनी मंडळ, तरुण भजनी मंडळ सुद्धा आपल्याकडे मोठ्या संख्येने, सुभाष भाऊ आणि तरुण, आपली सगळी पंचक्रोशीतली पाहुणे मंडळी आणि आमचे दोन्ही मृदंग वादक हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज तरवडे आणि हरिभक्तीपरायण आमचे मनाळ महाराज, दोघेही आमचे विद्यार्थी आहेत आणि अतिशय सुंदर म्हणजे दोघांनी मृदंग ज्ञान जे आत्मसात केलेलं आहे. तर नाव ध्यानातलं आज्ञेकारक खूप भेटायलाच येत नाही. आदित्य म्हणा, वर्षाकाठी तरी भेटत झालं, त्याच्या बापावर जबाबदारी भेटत नाही. आनंद या गोष्टीचा असतो की माणसं तयार झाली पाहिजे आणि त्यांनीच सेवा दिली पाहिजे, ते परत आपल्याला भेटलेच पाहिजे याची काय अपेक्षा आहे. विठाला माहिती, आम्ही माणसं तयार करून दुसऱ्यांना देत असतो, हे त्यांना चांगलं माहिती. ते काम कष्ट घेऊन आम्ही करतो, लक्ष देऊन करतो, आमचा जीव त्या कामात आहे जास्त जास्त. आणि आज सुद्धा जवळजवळ 120 विद्यार्थी या ठिकाणी आपले शिक्षण घेत आहेत. आपल्या गंगापूर तालुक्यातले वैजापूर आहे, नेवासा आहे, श्रीरामपूर आहे, कन्नड आहे, येवला आहे, पैठण आहे, इकडे राहुरी, श्रीरामपूर, सगळ्या भागातून मुलं, थेट पाथर्डी, शेवगाव त्या भागात. आणि आनंद आहे की आज जसं आदित्य इकडे आपल्या भागात आला, आज संपूर्ण या पंचक्रोशीत होणारे जे सप्ताह असतील, भजन असेल, वेगवेगळे
व्यक्तिगत कार्यक्रम, कोणाकडे वर्ष श्राद्ध आहे, कोणाकडे वास्तुशास्त्र, एक अडचण सुटते. आमचे नामदेव महाराजांसारखी मंडळी आहे जे आनंदी क्षेत्रात राहून सेवा करून या ठिकाणी. तर या सगळ्यांमुळे आणि आपली जी गावोगावची भजनी मंडळी, माझं तर नेहमी म्हणणं आहे की गावाचं गाव पण वालतुरे सर या ठिकाणी आहेत, गावातली आपण सगळी प्रमुख मंडळी माझ्यासमोर आहोत, वडीलधारे आहेत, आता भगिनी आहेत, तरुण आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गावाचं गाव पण हे गावच्या अध्यात्मावर अवलंबून आणि नेवळगावचं कौतुक त्यासाठी. या नेवळगावच्या सर्व आपण ग्रामस्थांनी गावातलं हे गावपण आणि गावातलं अध्यात्म आपण जपलेलं आहे. पारायण चालू आहे, सप्ताह चालू आहे, भजन चालू आहे, दिंडी सोहळा चालू आहे. प्रत्येक महिन्याला येणारी नेवासाची माऊलीची दिंडी असेल, प्रतिवर्षाला जाणारी पांडुरंगाची आषाढीची वारी असेल, अन्य सर्व वाऱ्या दिंड्या आहेत. आताच या ठिकाणी मगाशी शेजारच्या जागेमध्ये पाकशाळा म्हणजे स्वयंपाकघर आणि भोजन कक्षा अशा पद्धतीचा एक हॉल होणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून गावातल्या प्रमुखांनी, ज्येष्ठांनी, पूजनीय बाबांनी भूमिपूजन त्या ठिकाणी केलं आणि मला आनंद या गोष्टीचा वाटला अशोकराव की तुम्ही सांगितलं की आपल्या दिंडी सोहळ्याच्या उर्वरित वर्गणी आणि सप्ताहाची उर्वरित वर्गणी मला अनेक गावांमध्ये वर्गणी उरते हेच लोकांना माहित नाही. भजनी मंडळीचं, या सगळ्या कार्यकर्त्यांचं, दिंडी मंडळ असेल, सप्ताह मंडळ असेल, भजनी मंडळ, आपण सगळे टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक. मला खूप दिवसांनी पाहायला मिळालं असेल की सप्ताह कमिटीतून आणि दिंडी सोहळ्यातून एखादं काम गावामध्ये उभं राहते. खूप दिवसांनी पाहायला मिळालं. खूप चांगलं काम तुम्ही सगळे मंडळी करताय, त्याचा आनंद वारकरी संप्रदायाची सेवक म्हणून या नात्याला सर्वांना आहे. आज काल्याच्या कीर्तनाला ही सांगता होती आहे. गावोगावची भजनी मंडळी, वाहेगाव असेल, कानडगाव असेल, बगडी असेल, शेजारच्या सर्व गावोगावची मंडळी या ठिकाणी आलेली भजनी मंडळ आहे. गावोगावचे भाविक आहेत. आपल्या गावातील सर्व आजी माजी प्रमुख पदाधिकारी मंडळी हेही आहेत. आपली सगळी गुणवान मुलं आहेत, आमचे सर्व आदरणीय प्रमुख मंडळी आहेत. सुंदर अशी साऊंड व्यवस्था देणारे आमचे सहकारी साऊंड ऑपरेटर आहेत. आपण सर्व आहात आणि आज काल्याच्या कीर्तनाची सेवा आपण देतोय. एका संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा काल आहे. मला वाटतं या भूतलावर संत आणि भगवंत या दोहोंचं येण्याचं उद्दिष्ट हेच आहे की जगामध्ये सुख शांती प्राप्त व्हावी. पण दोहोंच्या कामाची पद्धती भिन्न आहे. संत जे आपलं काम करतात ते भाव, भक्ती, श्रद्धा समाजामध्ये निर्माण करून समाज मनातला वाईट विचार दूर करून आपलं काम ते करतात. आणि भगवान परमात्मा प्रसंगी वाईट विचार जर नाही सोडला तर वाईट प्रवृत्तीच नष्ट करतो. म्हणून संत हे अध्यात्मशास्त्र सोबत घेऊन येतात आणि भगवान शास्त्र आणि शस्त्र दोन्ही गोष्टी सोबत घेतात. शस्त्राची काय गरज? असं आहे की डॉक्टर मंडळी आपल्याकडे बाकरी डॉक्टर आहेत. दरवर्षी आम्हाला म्हणतात चहा पाणी चांगले डॉक्टर. डॉक्टर काय करतात? गोळी औषध देतात. पण तेवढं काम नाही भागलं, एखादा आजार असं तर सर्जरी करतात, ऑपरेशन करतात. म्हणजे गोळी औषधानं आणि वरवरच्या मलमपट्टीनं काम भागलं तर चांगली गोष्ट आहे, पण नाही भागलं तर ऑपरेशन. तसं भगवान सुद्धा गीता सांगतो, गीत गातो, गीता सांगतो. पण एवढ्यानं नाही जमलं तर मग मात्र तो आपलं शस्त्र हातात घेतो आणि तो सांगत असतो यदा यदा अव्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। घेऊन या चक्र या मृत्यूलोकामध्ये येते। माणसानं निष्क्रिय राहू नये, माणसानं दुष्कर्मही करू नये, पण सत्कर्मामध्ये मात्र माणसानं सतत आयुष्य वेचत राहावं। निष्क्रिय माणसं दुःखी असतात, दुष्कर्म करणारी माणसं तात्पुरते सुखी होतात, अंतिमतः मोठ्या संकटात सापडतात। आणि सत्कर्म करणारी माणसं आज थोड्याशा अडचणीतून वाटचाल करतील, परंतु उद्या मात्र ते समाधानी सुखी आनंदी। तुकोबारायांसारखं ते म्हणू शकतात की कौतुक वाटे झाली या मंगळाची। सत्कर्म करणारी आपल्यासारखी बहुसंख्य सज्जन माणसं समाजामध्ये आजही आहे, की जे व्यवहार नीतीनं करतात, कोणाला फसवत नाही। सत्कर्म म्हणजे दुसरं काय, व्यवहारात नीती, अंतःकरणात भक्ती, हा दोन गोष्टीचा समतोल जर साधता आला तर मला असं वाटतं जीवन हे सत्कर्ममय झालं असतं। भक्ती कधी सुटू द्यायची नाही। व्रत करणं, उपवास करणं, ग्रंथ वाचन करणं, भजन भक्ती सेवा करत राहणं आणि ईश्वरीय आज्ञेप्रमाणे, संतांच्या विचाराप्रमाणे आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करतात। याच्यापेक्षा सत्कर्म वाट्याला आलेलं काम तर करावं लागतं, ते केलं पाहिजे। आणि म्हणून भगवान निष्कर्म किंवा निष्क्रिय नाही आहे, तसं तर तो सर्व करूनही अकर्म आहे। कुठल्याच कर्माचा मळ त्याला लागत नाही। नवाम कर्मानि लिंपंती, भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात मी कोणत्याही कर्मामध्ये लिप्त होत नाही। कमळाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, कमळ पाण्यातच उगवतं, त्या कमळाचं पान पाण्यात असतं, पण पाण्यात राहूनही ते भिजत। माणसाला सुद्धा तोच संदेश दिलेला आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूत मा ते संगोस्तो कर्म। मनुष्य मात्राने काय करावं, कर्म करावं। वडीलधाऱ्यांची सेवा हे कर्म आहे, कुटुंबाचं पालन पोषण हे कर्म आहे, शेती व्यवसाय हे कर्म आहे, काही वेगवेगळा उद्योग व्यवसाय करणं, नोकरी करणं, जे वाट्याला आलं ते कर्म आहे। पण माणसानं सुद्धा त्या कर्मामध्ये लिप्त होऊ नये। कर्मामध्ये लिप्त भगवान करून घेतोय आणि केलंय ते भगवंताला अर्पण आहे। त्यानं त्याच्या सेवेसाठी करून घेतलं, त्यातून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे। आणि म्हणून या जगामध्ये निष्क्रिय राहणं फार वाईट आहे। अनेक लोकांना वाटतं निवांत होणं म्हणजे निष्क्रिय होणं, नाही तसं नाही। निवांत होणं म्हणजे मनाची धाव थांबणं। तुम्ही फक्त घरी थांबलात, कामावर नाही गेला, शेतावर नाही गेला म्हणजे निवांत होत नाही। तुमचं मन कुंडलिया धावा तृष्णेची त्याचा होणार काय बोला, तृष्णा, इच्छा, आकांक्षा या थोड्याशा परिपूर्तीच्या दिशेने गेल्या। मी साधू महात्म्याच्या मुखातून ऐकलं, त्यांनी सांगितलं आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये वाटचाल करताना हळूहळू
व्यावहारिक गोष्टी आता पूर्ण झाल्या असं वाटू लागलं पाहिजे आणि आध्यात्मिक गोष्टी अपूर्ण राहिल्या, म्हणजे अध्यात्माची भूक कायम राहिली पाहिजे आणि व्यवहारामध्ये त्यानं संतुष्ट झालं पाहिजे. थोडं सोपं. तो कोण समजायचा? आध्यात्मिक स्त्री पुरुष. आणि ज्याला अध्यात्म पुरेसं वाटू लागतंय वाढत्या वयातही आणि व्यवहार मात्र अजूनही अपूर्ण वाटतो, समजायचं हा पक्का संसारी. कोण आहे? साधा संसारी नव्हे, कोण? पक्का संसारी. गुरुदेव नारायण गिरीजी महाराजांच्या भाषेत शेवटी सगळं संसारात उडालेला विठाला. आम्ही फक्त आश्रमात राहायला गेलो म्हणजे परमार्थी ठरत आणि तुम्ही घरी राहिला म्हणून संसारी ठरत. घरी राहूनही तुमची वृत्ती जर ईश्वराच्या चिंतनात असेल, तुम्ही मनोभावे काही ना काही सेवा जीवनामध्ये करत असाल तर तुम्ही परमार्थिक ठरता. आणि आश्रमात राहूनही आमचं व्यावहारिक चिंतन सुरू असेल तर आम्ही संसारी ठरतो. वारकरी संप्रदाय हा इतका स्पष्ट आहे, इतका श्रेष्ठ आहे की तो वरच्या गोष्टीवरून कोणालाही सर्टिफिकेट द्यायला तयार नाही. सोपोबाला काय म्हणतात? काय बोललासी वरती सेवेमध्ये अध्यात्म क्षेत्रामध्ये वरच्या गोष्टीला महत्व नाही. दुर्दैवाने दुर्भाग्याने ज्या ज्या वेळेला वरच्या गोष्टीला महत्व येतं त्यावेळेला वाद विवाद वितंडवाद हिंसा अशा गोष्टी घडतात.
आज दुर्दैवानं तेच होत आहे. माणसाला महत्व असण्यापेक्षा त्याच्या वेशाला महत्व. पाश्चात्य देशामध्ये अजूनही काळा आणि गोरा हा भेद आहे. शिकल्या सवरलेल्या मुलांना माहिती आहे, जाणत्या माणसांनाही माहिती आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली यासारख्या युरोपियन आणि अमेरिकन देशांमध्ये काळ्या वर्णाचा माणूस हा दुय्यम मानला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये तीच परिस्थिती, अनेक देशांमध्ये. वास्तविक आमचा कृष्ण काळा आहे, आमचा राम काळा आहे, आमचा विठोबा काळा आहे. मी परवा एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं की कदाचित काळा आणि गोरा हा भेद करणाऱ्या माणसाला, गोऱ्या माणसाला अभिमान होऊ नये, काळ्या माणसाला कमीपणा वाटू नये म्हणून देवानं स्वतःच काळा रंग आपल्याकडे घेतलाय की काय. देव म्हणतो नाही मी सुद्धा काळा आहे. आता कोणाला काळा म्हणणार तुम्ही? पण हा भेद जोपर्यंत जात नाही, काळा गोरा हा भेद केला पाहिजे, गरीब श्रीमंत हा भेद केला पाहिजे, उंच नीच. वारकरी संप्रदाय जन्माला आला कशासाठी? ज्ञानोबारायांच्या वेळेला काही साधू नव्हते, मठ नव्हते, संत नव्हते. मठ होते, फळ होते, संत होते, सगळं चालत होतं. पण कोणी स्वतःला श्रेष्ठ समजत होता, कोणी हीनदीनपणे जगत होता. माणूस म्हणून या सगळ्या जनता जनार्दनाला एक करणं ईश्वराची लेकर आहे. अमृतस्य पुत्राः. उपनिषदामध्ये सांगितलं या जगात कुठलाही भेद नाही, सगळे अमृतमयी त्या परमात्म्याची लेकर आहे, कोणीही वेगळा नाही. जसं सूर्याचं कोणतं किरण श्रेष्ठ आणि कोणतं किरण अल्प, प्रत्येक किरण ही सूर्यापासूनच येणार आहे. कोणतं श्रेष्ठ आणि कोणतं कनिष्ठ. तसं या जगामध्ये ज्या ज्या वेळेला भेदातून वाद, आणि मग वारकरी संप्रदाय जन्माला वाद आणि भेद नष्ट करण्यासाठी समाजामध्ये स्थिरता, सुव्यवस्था. धर्म संस्थापना म्हणजे काय? सुव्यवस्था. धर्म संस्थापना शब्दाचा सरळ अर्थ आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा इथे येतो, परंतु भगवान शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गोष्टी आहेत. कारण जेव्हा शास्त्रानं काम भागत नाही, मी सांगितलं गोळ्या औषधानं भागत नाही, ऑपरेशन करावंच, ऍडमिट करावंच नाही, सलाईन द्यावंच नाही. पण संत महात्मे मात्र पूज्य माऊली बाबांसारखे तुकोबाराय, नामोबाराय, सकल संत मंडळीची या भूतलावर येतात. ते मात्र आपल्या आयुष्यभरामध्ये समाजाचं विचार परिवर्तन करत आहेत. जसं घरामध्ये आपली आई बहिणी त्या झाडत राहतात, पुसत राहतात, स्वच्छता करत राहतात. लेकरं आले, माणसं आले, पाहुणे आले, जेवण झाले, अमुक झालं, खराब हे होतच राहतं. वारा आलं, वादळ आलं, धूळ येते, खराब होत राहत. पण ते माय माऊल्यांचं काम त्यांचं चालू असतं. तसं संतांचं काम चालू आहे. या जगामध्ये हिंसा निर्माण होते, कधी दुही निर्माण होते.
कधी द्वेष मत्सराने समाज भरला जातो. दुर्दैव, दुर्भाग्य. जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणं, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होणं, माणसा माणसामध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये तेढ निर्माण होणं, हे काही समाज व्यवस्थेचं लक्षण आहे. राष्ट्र जर अबाधित ठेवायचं असेल तर आम्ही पहिले भारतीय आहोत हे प्रत्येकानं म्हटलं पाहिजे. यामध्ये काही भेदभाव नाही. संत महात्मे म्हणतात यारे यारे लहान थोर, याती बलते, याती म्हणजे जाती. आणि बलते शब्दाचा अर्थ गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज थोडा बारकावा सांगायचे तुमच्या आमच्या जगात. बलते म्हणजे स्त्री आहे, पुरुष आहे, याच्यात नसलेलाही कोणी असला ते म्हणायचे हा बलते शब्द. काय संतांनी बारकाईने चिंतन केलं. ते म्हणले कोणालाच वर्ज नाही आहे ही सेवा. याती बलते, कारण नारी नर, बलते कोणासाठी? नारी नाही, नर नाही. काही विषय असे असतात ते गुरु मुखातून, संत मुखातून ऐकले तर त्याचा उलगडा व्यवस्थित होतो. मनाने आपण अभंगाचे अर्थ नाही घेऊ शकतो. मनाने डॉक्टर, वकील, इंजिनियर होता येत नाही. मनाने आपल्याला अध्यात्म कसं कळेल? मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठीस केला. माझं हृदय इतकंच आहे. संतांनी जोडण्याचं काम केलं. वारकरी संप्रदायानंतर अनेक वाद निघाले. कोणी निर्गुणवादी होते, कोणी सगुणवादी. ज्ञानोबा प्रगट झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण हे गोविंदू रे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात व्यक्त आणि अव्यक्त हे तूच एक निभ्रांत, भक्तिपा विजय व्यक्त अव्यक्त योग आहे. देवा तुला जी भक्ती पोचते ती निराकाराच्या रूपाने भक्ती केली तरी पोचते, आणि सगुणाच्या रूपाने भक्ती केली तरी तुला ती पोचते. हे पा नेवाशाला जायचं, मग होडीतून इकडून सुरेगाव मार्गे संकटेश्वराचं दर्शन घेऊन गेलं काय, मधून जामगाव बगडी जामगाव गेलं काय, आणि इकडं आता जो चांगला रस्ता झाला मुद्देश वाडगाव, आणि त्या रस्त्यानं मुद्देश वाडगाव गेलं. परंतु जायचंय आपल्याला नेवाशाला. तसं निर्गुण काय, सगुण काय, हा पंथ तो पंथ, फक्त वैदिक पंथ पाहिजे. तुम्हाला सांग, वेदबाह्य असेल तर संत त्याला स्वीकारत नाही. वेदबाह्य लंड बोले तो पाषांड, अशा थोडी कडक आहे तो कोबा आहे. पण जो वेदबाह्य बोले, दुर्भाग्याने आजही काही पंथ असे आहेत हिंदू धर्मातले आहेत, परंतु ते वेदबाह्य, वैदिक वाण नाही. ते उपनिषद मानत नाही, ब्रह्मसूत्र मानत नाही, गीता मानत नाही. मला वाटतं जे गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र मानत नाही त्याला वैदिक म्हणताय. अनेक पंथ वैदिक आहे. आता जर तुम्ही उदाहरण म्हणून सांगतो की स्वामी विवेकानंदांचा विचारधारेचा पंथ जो आहे जगभर काम करत आहे, पण वैदिक आहे. श्री श्री रविशंकरजींनी सुरू केला आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आहे, वैदिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेदबाह्य, म्हणजे मी त्यातला अभ्यास करून बोलतोय. आता जे वैदिक नाही त्यांची नावं सांगून मी काही, बरेच वाद चालू आहेत, त्यात आणखी नवे वाद निर्माण करू इच्छित नाही. विठाला मुद्दा इतकाच आहे की वास्तविकता आहे, पण वास्तविकता असली तरी शेवटी मर्यादा आहे. तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यमा प्रियम. शास्त्रकार म्हणाले सत्य बोला पण प्रिय बोला, आणि जे अप्रिय आहे ते सत्य असलं. न ब्रूयात सत्यम असत्यम अप्रिय,
न बोलूयात सत्यम अप्रियम. सत्य आहे पण अप्रिय आहे, बोलू नका. शास्त्रकार म्हणतायत, ही माझी भाषा तुम्ही आहे, हजारो वर्षाचे शास्त्र आहे. श्रीमद भगवद्गीता आपण अनेक जण वाचता, चिंतन करता. एक वाक्य येतं, अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितम जयते. बोलण्याची भाषेची मर्यादा काय असावी, त्याची आचारसंहिता काय असावी. मुखी अमृताची वाणी देह देवाची. पण मुद्दा हा आहे की आम्ही भारतीय आहोत हे आमच्या तुमच्या प्रत्येकाच्या ध्यानात असलं पाहिजे. आम्ही या सनातन हिंदू धर्म संस्कृतीचे घटक हेही आमच्या ध्यानात असलं पाहिजे. अहो, आपण शेवटी कोणत्याही माळ्यात कोणत्याही वस्तीवर राहत असलो, पण आपण निवडगावचे आहोत की नाही. मग कोणी सुरेगाव, कोणी देवगाव रस्त्याला, कोणी वायगाव रस्त्याला, कोणी काळगाव रस्त्याला राहिला तर काय फरक पडतो. चारही दिशेला राहिला, कोणी मधल्या छोट्या मोठ्या रस्त्याला, पण आहोत तर आपण निवडगावचे. तसं मराठा समाज, माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाज, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, लहान थोर आबाल वृद्ध, मी तर म्हणतो जैन असेल, शीख असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, पण आम्ही भारतीय आहोत ना. हा, आम्ही भारतीय आहोत हे जर कुणी मानत नसेल तर मला असं वाटतं त्याच्या बाबतीमध्ये सगळ्या समाजाने मिळून विचार केला. जो स्वतःला भारतीय मानत नाही, जो वंदे मातरम म्हणत नाही, जो भारत माता की जय म्हणायला लाज वाटते, अशाच्या बाबतीमध्ये विचार हा जरूर व्हायलाच पाहिजे. त्याच्यात काही गुमत नाही. परंतु जो या देशाला, मातृभूमीला, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गणी असते, या मायभूमीला, भारतभूमीला जो आपली माता मानतो, तो कोणाही जाती धर्माचा असेल त्याचा आदर करणे, सन्मान करणे ही जबाबदारी. मुद्दा हा आहे, आम्ही आमच्या धर्म संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी एकोपा ठेवणं ही आज काळाची गरज आहे. आणि भगवान त्यासाठीच येतो. समाज व्यवस्था म्हणजे धर्मसंस्था, आणि संत त्यासाठी वाढावया सुख भक्तिभाव कुळाचार नाम विठोबाच अवतार
अवतार तुम्हा धराया उद्धरया रामकृष्ण इत्यादी अवतार जे झाले, महादेव, दत्तात्रय, श्री गणपती, सर्व अवतार देवी देवतांचे जगतातील अरिष्ट दूर करण्यासाठी, जगताला सुख प्रदान करण्यासाठी. कारण देव आला की सुखप्राप्ती होते. भगवान परमात्मा आल्यानंतर गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा आनंदल्या कृष्ण परमात्मा द्वापारामध्ये जेव्हा प्रकट झाले, देवकी वसुदेव कंसाच्या कारागृहात आहे, कंसादुष्ट आहे. आणि भगिनीच्या लग्नामध्ये जेव्हा आकाशवाणी झाली, जिच्या पोटी होणारा आठवो बाळ तुझा वध करणार आहे, त्यावेळेला कंसानं आपल्या बहिणीला मारण्यासाठी हात उचलला. आणि मग वसुदेवानं स्थिती थोडी शांततेनं हाताळली. त्यांना त्या काही प्रसंग हा अत्यंत अटीतटीचा निर्माण झाला असेल तर तिथे शांततेनंच मार्ग निघू शकतो. शांततेनं मार्ग नाही काढला तर काही ना काही अघटित होत, अनहित होत. वादविवाद हे घरामध्ये होत असतात, शेजाऱ्यामध्ये होत असतात, गावामध्ये होत असतात, सर्व क्षेत्रात होतात. पण मी सांगू आपल्याला, माझ्या नजरेमध्ये वादविवादाच्या वेळी जे थोडे संयमानं घेणारी माणसं आहेत त्यांच्यामुळेच थोडे वाद कमी आहेत. नाही तर वाद इतके झाले असते. गावोगावी शेजारी पाजारी थोडं शहाणपणानं संयमानं दोन पावलं थोडी मागं घेणारी माणसं अजूनही आहेत. शहाणपणा ठेवणार, दोन भाऊ आहे, वाद होतो, पण शहाणपण. मला सांगा, बिभीषणाला जेव्हा लाथ मारली रावणानं, लंकेतून हद्दपार केली, जर बिभीषणानं तिथेच वादविवाद केला असता तर दोघांपैकी एखाद्याचा कोणाचं तरी मोठं बिभीषणाला राग आला, जरूर आला. रावणाला धडा मिळाला पाहिजे हेही त्यानं मनात ठेवलं, पण तातडीचा वाद तो घालत बसला नाही. त्याने शांततेनं घेतलं. आणि ज्यासाठी तो वाद घालत होता, बिभीषणाचा वाद कशासाठी? त्यांना त्या राज्यगादीसाठी नव्हता. तुम्ही सीतेचं अपहरण केलंय हे चुकीचं आहे हे तो आपल्या भावाला सांगत, मंदोदरी सांगत होते. रामाशी वैर नको, कारण राम हा सर्वांना आराम देणार आहे. तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामविषय. रामाचं येणं सर्वांसाठी आनंददायी आहे, दुःखदायी असण्याचं कारणच नाही. आणि मला असं वाटतं या जगामध्ये संयम आहे, शांतपण आहे, म्हणून परिस्थिती टिकून आहे. नाही तर कोर्ट पुरले नसते, पोलीस पुरले नसते, हातकड्या जेल पुरले नसते, रोज कित्येक वाद झाले असते. पण तुमच्यासारखे अनेक असंख्य शहाणी सुरती माणसं समाजामध्ये, तरुण पिढीमध्ये सुद्धा संयमी शहाणी मंडळ. नाही तर काय या जगात. आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. नगरला एका कार्यक्रमाला आले, मी वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी ते वाचलं. आर पाटील म्हणाले, हा वारकरी संप्रदाय साधुसंत आहे, ग्रंथ आहे, आणि त्यांच्या उपदेशामुळे समाज हा अजूनही सन्मार्गी आहे, म्हणून आम्ही गृहमंत्री म्हणून काम करू शकतो. नाहीतर शासनही चालणार नाही आणि प्रशासनही चालणार नाही, सगळा घोळ होईल म्हणाले. हे भजन पूजन आहे. त्या स्वर्गीय आर पाटलांचे शब्द आहे. हे न्याय नीती संस्कृती आणि आपल्यासारखी शहाणी सुरती माणसं, चांगली लोक अजूनही समाजामध्ये टिकून आहे. वसुदेवात शहाणपण दाखवलं. मला सांगा, तिथे जर हमरी तुमरीवर आले असते तर देवकीचाही वध झाला असता. कंस आहे तो, कंस आहे. आणि म्हणून पाण्याला अडवू नये म्हणतात, त्याला वाट करून द्या. त्याला अडवण्याचा विनाकारण छोटासा प्रयत्न केला तर तो वाहून नेत असतो. तसं दुष्ट दुर्जनाला सुद्धा चिथावणी देऊ नये, संयमानं घेऊन मग योग्य वेळी त्याला समज देण्याचं काम करा. लगेच आलेला कार्य त्यावेळी करत बसू नये. अघटित घडत असतं, अघटित. म्हणून
वसुदेवानं विनंती केली, हात धरला, हात तो धरिला वसुदेव आणि सांगितलं काय होणारा बाळ तुम्हाला आणून दे, पण आज या लग्नामध्ये तुमच्या स्वतःच्या बहिणीचं वध करणं कंस महाराज हे कुठं शोभनीय. मला एक गोष्ट सर या सगळ्या पुराण कथेमध्ये विशेष वाटते. पूर्वीच्या काळी राक्षस सुद्धा संयमी होते. राक्षस सुद्धा काय होते? संयमी होते. आज माणसं किती संयम सोडतात. म्हणजे कंसाला वसुदेवानं सांगितलं, कंसाने ऐकलं. आज दुर्भाग्याने कधी कधी पती पत्नीचा वध करतो, भाऊ भावाचा वध करतो. एखादा माझ्यासारखा माळकरी माणूस सुद्धा खुनापर्यंत लोकांच्या पडतो. अशा घटना घडत आहेत. म्हणजे आम्ही कुठेतरी संयम शहाणपण जे आहे ग्रंथातून संतांच्या विचारातून शिकायला पाहिजे, ते आम्ही शिकत नाही. आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले श्रावण मध्य अष्टमीच्या मध्यरात्री. त्यांना गोकुळामध्ये सोडलं आणि आनंदी आनंद झाले. नंदाच्या वैजापूर गंगापूर विधानसभा क्षेत्राचे अत्यंत कर्तबगार असे आमदार आणि ज्यांनी खऱ्या सत्तेचा उपयोग सेवेसाठी कसा करावा हे आपल्या उदाहरणानं दाखवून दिले. असे तुमचे आमचे सर्वांचे स्नेही आमदार प्राध्यापक रवीजी बोलणारे सर यांच्या टाळ्या वाजवून अभिनंदन करावे. परवा मागच्या आठवड्यात आम्ही भेटलो भोकरगावला भेटलो. तर त्या दिवशी मला नंतर थोडी धडपड होती, कार्यक्रम थांबलेला होता तो आमच्यासाठी. पण झालं असं की मी तिथून निघालो आणि भायगाव मार्गे समृद्धीला लागायला. त्या रस्त्याने जेव्हा म्हटलं हा इतका अडचणीचा रस्ता झाला कसा काय, परंतु भोकरगाव भायगाव मार्गे आम्ही हडसपिंपळगावला आलो. इतक्या दुर्गम भागात, त्या भागातून मी पूर्वी अनेक वेळा कधी मोटरसायकलनं गेलो, कधी गाडीनं गेलो, परंतु इतका सुंदर रस्ता झाला की आम्हाला गाडी असल्यामुळे आमच्या ड्रायव्हरने तिथे सुद्धा 100नी गाडी चालवली. आज सकाळी इकडे येताना आम्ही मुद्देश वाडगाव मार्गे वाहेगावला आलो. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमचं कौतुक हे उगीच करायचं म्हणून नव्हे, पण आम्ही जे डोळ्याने पाहतो त्यामुळे ते कौतुक मनापासून आम्ही करतो. कधी मुद्देश वाडगाव एवढा चांगला रस्ता असेल आणि आपल्याला सरळ वाहेगावला जाता येईल हे कल्पनाही केली नव्हती. इतका साधा गाडी रस्ते पूर्वीचे ते, परंतु अतिशय चांगला रस्ता आपण तो इथे अनेक कामं आहेत आणि आपण ही सेवा करीत आहात. प्रचंड कामं असतात, एका वेळी होत नसतात, पण ही प्रचंड संख्येने आपण करीत आहात आणि म्हणून आपल्याला खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी मी सांगत होतो आपल्याला की भगवान परमात्मा अवतीर्ण झाले गोकुळामध्ये. देव आला की आनंद आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी येत राहतील. धन धान्य समृद्धी हे आपल्याला अपेक्षित आहे. यशो देही दिशो देही पुत्रां देही धनम देही अशी प्रार्थना आपण देवाला करतच असतो मंत्रातून. पण या सगळ्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं सुख पाहिजे असेल तर परमात्म्याची भक्ती आपल्याजवळ असली पाहिजे. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जी अचपळे होती, सिद्ध आणवणी लाभली. सांगू आपल्याला, आई आली की लेकरांना निमंत्रण द्यावं लागत नाही. भक्ती ही मातृवत शक्ती आहे आईप्रमाणे. आणि भक्ती ज्याच्या घरात आहे ना त्याच्या ठिकाणी सुख समृद्धी गुण ज्ञान हे मागावं लागत नाही.
त्या भक्तीच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी येतच राहतात. ते अनुषंगाने होणार का? आणि म्हणून तुमचं आमचं कर्तव्य काय आहे? आमच्या घरात भजन भक्ती केली पाहिजे, धर्म संस्कृती केली पाहिजे. आमच्या घरात एकही दिवस असा जाऊ नये की 4 ओळी कोणत्या ग्रंथाच्या आम्ही वाचल्याच नाही, असा एक दिवस जरी गेला तर तो दिवस वाया गेला असं आम्ही मानलं पाहिजे. आम्ही निदान रोज हरिपाठ तरी घरात घेतला पाहिजे, हनुमान चालीसा तरी म्हटलं पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचल्या पाहिजे. याच्यातून एक कोणतं तरी तुम्हाला जे आवडेल ते, कोणी सुंदरकांडाचा पाठ करेल रामायणाचा, कोणी हनुमान चालीसा घेईल, कोणी देवीची सप्तशतीचं वाचन करेल. आपल्या आवडीनं करा, पण एकही दिवस आपल्या घरात असा जाता कामा नये. मला असं वाटतं आपण हे म्हणतो ना अरिष्ट दूर व्हावे, याच्यासाठी आपल्या संस्कृतीनं हा जीवन जगण्याचा एक प्रशस्त मार्ग आपल्याला पूर्वी दिलेला. हा रिसर्च आहे जीवन जगण्यासाठी, की तुमच्या घरामध्ये आरोग्य सांभाळावं, घरातले संबंध सांभाळावे, घरातला अध्यात्म सांभाळावं, घरातला व्यवहार सांभाळावा, कर्तव्य सांभाळावे, आतिथ्य सांभाळावं. आतिथ्य सांभाळलं की सुख आहे, आरोग्य सांभाळलं की सुख आहे, व्यवहार सांभाळला की सुख आहे, घरातल्या पिढीला सांभाळलं त्यांना की सुख आहे, घरातलं अध्यात्म सांभाळलं, घरातले वडीलधारे सांभाळले, घरातली अगदी गुरं जनावर, आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्ट बारकाईला. मी फक्त हे हेडलाईन्स बोलतोय, या प्रत्येकावरती एक एक व्याख्यान प्रवचन कीर्तन द्यावं इतका महत्वाचा हा विषय. आणि मला वाटतं आज हे मी जे सांगतो हे आजही आपण सगळे करीत आहात, आणि म्हणून ग्रामीण जीवन आजही समाधानी आहे. ग्रामीण भागातला माणूस हा अधिकाधिक समाधानी आपल्याला दिसतो, तो थोडासा आनंदी दिसतो. आणि येणाऱ्या काळात तर ग्रामीण भागातल्या माणसाने खचून जाण्याचं कारण, येणाऱ्या काळात शहरातून आज जसे अजूनही शहराकडे पळतायत. माझे वाक्य ध्यानात ठेवा, कोणाच्या ध्यानात राहतील त्यावेळी कुठे भेटला तर चर्चा करा. पण येणाऱ्या 15-20 वर्षानंतर शहरातली माणसं लोंढेच्या लोंढे खेड्याकडे पडणार. खेड्यातल्या माणसाने तरुणांनी खचून जाण्याचं कारण नाही. जी आमची मुलं शेती आज करतायत, जे मुलं वाडी वस्तीवर राहत आहेत, जे दुधाचा व्यवसाय करतायत, जे शेती करतात, जे गाडी धंदा करतात, भाजीपाल्याचा व्यवसाय करतात, येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये तुमचं स्थान हे जगात सगळ्यात मोठं असणार. याचं कारण आहे तिथल्या वाढत्या नागरिकीकरणामुळे सुविधा अपुऱ्या पडतील, तिथल्या एकंदर वाढणाऱ्या प्रदूषणामुळे आजाराचं प्रमाण इतकं वाढेल की जीव वाचला पाहिजे, नोकरी गेली तर चालेल, असे दिवस येतील. ध्यानात येतील, कारण ज्या दिशेने शहरं चाललेली आहे ते काही चांगलं नाही. शहराला जर अजूनही संधी आहे सुधारण्याची, परंतु जर काहीच करणार नसतील प्रदूषण कमी करण्यासाठी, स्वच्छता वाढवण्यासाठी, तर शहराचं जीवन इथून पुढच्या काळात आजच शहरांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. सामान्य तुमच्या माझ्यासारखा माणूस मोठ्या शहरात गेला तो गुदमरतो. आणि म्हणून खेड्याचे दिवस येणार आहेत, शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत, आणि शेतीला, शेतीमालाला, तेही जो कोणी रासायनिक विरहित शेती करेल, रसायन विरहित शेती करेल, त्याला तर खूप चांगले दिवस येणार. जो गावरान गाय सांभाळेल आणि गावरान गाईचं दूध विकेल, येणाऱ्या 5 वर्षामध्ये गावरान गाईचं दूध 200 रुपये झालेलं असेल, नाही झालं तर वरचे माझ्याकडून सरकारने अनुदान नाही दिलं तरी माझ्याकडून घेऊन. मी तुम्हाला कारण आजच शहरामध्ये गावरान गाईचं दूध 100 रुपये लिटर. आज संभाजीनगरला तुम्ही जा, मुंबईला जा, पुण्याला जा, नाशिकला जा, नगरला जा, 100 रुपये लिटर. खरं म्हणजे आम्ही आळशी आहोत, आम्ही प्लॅनिंगला कमी पडतो. आज जर निवडगावामध्ये एखाद्यानं 50 गाईचा गोठा काढला आणि इथून स्वतःची एक छोटी गाडी घेऊन त्यांना औरंगाबादला, संभाजीनगरला दूध नेऊन दिलं, ठराविक असे पॉइंट निर्माण, काय नाही आपल्याकडे, तुमच्या ओळखी नाही तिथं, तुमचे नातेवाईक नाही, तुमचे मित्र नाही, पण आम्हाला फक्त मोकाट्या मारायला सांगा. आम्हाला व्यवसायाचं प्लॅनिंग नको, आम्हाला शेतीत लक्ष द्यायला नको, आम्हाला हा कसा आणि तो कसा, चांगल्याला वाईट म्हणायचं, वाईटाला चांगलं म्हणायचं, दिवस त्याच्यातच घालवायचं. विठाला मिळायला तयार नाही दादा. तिथे तुम्ही शुद्ध गुळ नेऊन विका, तो विकतो. तुम्ही शुद्ध भाजीपाला विका, तो चांगल्या भावानं विकतो. आजही अनेक जण हे करतात. तुमचं
तुमच्यातले अनेक जे तरुण करतायत त्यांचीच उदाहरणं मी तुमच्या पुढे देतो. तुमचेच कुणीतरी बांधव हे काम करताय. आणि म्हणून शेतकऱ्याला निराशावादी जगण्यापेक्षा सरकारी अनेक चांगली धोरणं असतात, त्याचा अवलंब करावा. आपले कष्ट त्यामध्ये होतावे, आपलं कौशल्य त्यामध्ये लावावं. सगळं आपोआप होईल आपोआप होईल असं जर म्हणत बसलं तर सगळ्या अहो, शाळा तुम्हाला बसायला बेंच दे, शाळा तुम्हाला खेळायला ग्राउंड दे, खेळाचं साहित्य दे, शाळा तुम्हाला शिकवायला शिक्षक दे, पण अभ्यास कोण करेल? अभ्यास कोण करेल? आज परिस्थिती अशी झालेली, आम्ही देवळात जर गेलो तर सगळं देवानच द्यावं आणि सरकारकडे गेलो तर सगळं सरकारनं द्यावं. आम्ही जन्माला आलो कशासाठी? भूमिभार म्हणून. आज कोण, मी का सांगतो, मगाशी शब्द बोलून गेलो, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. अरे देव जर उद्योग करतो, देव जर कष्ट घेतो, आम्ही की जाणकी पत्ती, आम्ही तर सामान्य, आम्हाला लोळून कोण देईल? देरेहारी काटल्यावर या जगामध्ये ज्यांनी कष्ट घेतली तीच माणसं कोणत्याही क्षेत्रात यशस्वी आणि आपले संत आपल्याला अकर्मण्यवादी बनवत नाही, ते सत्कर्म करायला प्रेरित. समर्थ रामदास स्वामी म्हणतात सत्कर्म योगे वय घालवावे. तुकोबाराय म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारणाभ्यास. म्हणे ओले मूळ भेदी खडकाचे, ओले मूळ भेदी खडकाचे, अंग अभ्यासासी सांग कार्य. 5-7 मिनिट आपल्याकडे, आपल्याला समारोपाकडे जायचं आहे. पाण्या पावसाचे दिवस आहे. मोठ्या संख्येनं आपले अनेक वडीलधारी माणसं बाहेरही बसलेली आहेत, तरुण मंडळी आहेत, माता भगिनी मोठ्या संख्येनं, आमदार साहेब, सर्व विविध पक्ष संघटना प्रमुख मंडळी या ठिकाणी आहेत आणि आपले सगळे काळकरी वारकरी मंडळी आहे. काला आज सांगतात माऊली बाबांची 29वी पुण्यतिथी. आपल्या या भागामध्ये गणपतीला हजारो वर्षापासून अनेक ऋषी मुनी महात्मे होऊन गेले आणि या संत मांदियाळीमध्ये अगदी आपल्या भाग्यानं अलीकडच्या काळात जसे सद्गुरू गंगागिरीजी महाराज, नारायणगिरी महाराज, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा ही जशी संत मांदियाळी झाली, तसेच पूजनीय सद्गुरू माऊली बाबा हे सुद्धा त्याच तोला मुलाचे महान महात्मे आपल्या या नेवरगावच्या भूमीमध्ये गंगेच्या काठावर दादाची विनंती आता पण काय की थोडा मध्य करतो नक्की 2-5 मिनिट तुमच्या इच्छेप्रमाणे नक्की पुढे जाऊ. या
आम्ही केलं पाहिजे. केल्याने होता हे रे आधी. काहीतरी आम्ही स्वतःला चांगलं काम लावून घ्यावं. मला असं वाटतं तरुणांना सेवेमध्ये गुंतवून घ्यावं. वेगवेगळ्या व्यापात स्वतःला गुंतवण्यापेक्षा सेवेमध्ये गुंतवावं. आज दुर्दैवानं चुकीचा संघ करतात, चुकीचा व्याप पाठीमागं लावून घेतात. काही नाही, याचं काही नसतं, पण फक्त त्याच्या अमक्याच्या संगतीत राहिला म्हणून तमक्याला त्रास होतो. हे तरुणांनी टाळलं पाहिजे. आपण आणि आपल्या कुटुंबाला विनाकारण अडचणीत आणू नका. हे जीवन फार सुंदर आहे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा. एवढं सुंदर जीवन आहे, स्वर्गातल्या देवांना नाही ते तुम्हाला मला. म्हणून या ठिकाणी या व्यासपीठावर उभा राहिलेला माझ्यासारखा सामान्य कीर्तनकार असेल किंवा माझ्या समोर बसलेले तुमच्यासारखे आदरणीय श्रोते असतील, कोणी लहान नाही मोठा नाही, आपण माणूस म्हणून जन्माला आलो ना, आपण सगळे श्रेष्ठ आहोत. कोणी लहान फार भाग्यवान आहोत आपण. या जीवनाला इतकं मौल्यवान. मी खरं सांगू, एका विद्वानाने एक फार चांगलं वाक्य सांगितलं. म्हणाले, श्रीमंती श्रीमंती आपण म्हणतो, जमीन आहे म्हणून कोणाला आपण श्रीमंत म्हणतो, पैसे व्यापार म्हणतो, नोकरी म्हणतो. पण तो म्हणाला, खरं सांगू, आपल्या शरीरात चालू असणारा श्वास ही सगळ्यात मोठी श्रीमंती. श्वास बंद पडला ना, अदानी अंबानी किंवा मित्तल सिंघानिया आपण कुणी असलो तरी आपला काही उपयोग नाही. त्या वैभव सिंघानियानी आपला बाप विजयपत सिंघानिया त्याला घराच्या बाहेर काढलं. जाऊन पहा त्या सोशल मीडियावर, तुमच्या लक्षात. हे कापड व्यापारातलं भारतातलं सगळ्यात मोठं कुटुंब सिंघानिया. जसं स्टील कंपनी याच्यातलं मित्तल, स्टील आणि इतर व्यवसायातलं. पण श्वास संपला म्हणून बहिणाबाई जातात दळता दळता म्हणाले, सर आला श्वास गेला श्वास, देवा तुझ रे तंतर तंत्र तंतर. आला श्वास गेला श्वास, देवा तुझ रे तंतर. अरे जगन मरण एका श्वासाच अंत. जगला खूप भला, बंगला खूप बनाया रे, अंदर नारायण सोले. हा बंगला आहे. बंगले तर आपण अनेक बनवतो, चांगलं आहे, बनवले पाहिजे. घर राहायला चांगलं असलं पाहिजे, शेत चांगलं असलं, घर चांगलं असलं, प्रपंच चांगला आहे. आपल्या शास्त्राने संतांनी कुठेही माणसानं गरिबीत दारिद्र्यात राहावं असं शिकवलं नाही. तमसो मा ज्योतिर्गमय, आमचे वेद शिकवतात. अंधाराचाच करू नका, प्रकाशाचा वेध घ्या, त्या दिशेनं जा. मृत्योर मा अमृतम गमय, असतो मा सद्गम, असत्याकडून सत्याकडे जा. मृत्यूवर विजय मिळवा. अंधारावर, मग तो अंधार गरिबीचा असेल, तो अज्ञानाचा असेल, तो नाना संकटाचा असेल, तो अंधार दूर सारा आणि जीवनामध्ये प्रकाश निर्माण होईल. ज्ञानोबा तेच म्हणाले, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. रसायनामध्ये जे म्हटलं, हा ज्ञानाचा, सुखाचा आणि उत्कर्षाचा उजेड प्रत्येकाच्या जीवनात निर्माण व्हावा. संतांनी उजेडाची उपमा ही ज्या ज्या वेळेला दिली ती आनंदासाठी, ज्ञानासाठी, दिव्य भव्य जीवनासाठी.
अंधाराची उपमा ज्या वेळेला दिली, दुःखासाठी, दारिद्र्यासाठी, अज्ञानासाठी, म्हणून अंधारात नाही राहायचं, तुम्हाला प्रकाशमान होऊन जगायचंय. आणि हे करायचं असेल तर भगवत संगती आवश्यक आहे. भगवत संगती आवश्यक आहे. गोकुळामध्ये देव आले आणि त्यामुळे दैन्य मिटलं, दुःख मिटलं. आणि गोकुळामध्ये बाळकृष्ण नंदा घरी आनंद, नर नारी आवाज वृद्ध सगळे आनंदी झाले. आणि मग भगवान लहानाचे मोठे झाले. रांगता रांगता पेंड्या, गोबड्या, श्रीदाम त्यांना त्या लहानपणी देवाच्या मित्रमंडळात जो होता तो श्रीदाम, आणि मोठेपणी तरुणपणी जेव्हा उज्जैनीला सांदीपनी ऋषीच्या आश्रमात श्रीकृष्ण शिकायला आले तेव्हा तिथे जो भेटला तो सुदामा. दोन स्वतंत्र मित्र आहेत. एक रांगता रांगता भेटलेला श्रीदामा, पेंड्या हा लहानपणचा होता. पण भगवंताचं वैशिष्ट्य आहे की जोडलेली माणसं त्यांनी तुटू दिली नाही. मला वाटतं हे यश आहे. अर्थात प्रयत्न त्या दिशेने असावा. नातेवाईक म्हणून तुम्ही हाच प्रयत्न करावा कुणी नातेवाईक तुटू नये. आता कुणी कोणाच्या स्वभावाने तुटला तर नाही. भावकी म्हणून तुम्ही हाच प्रयत्न करावा कुणी एकमेकापासून दूर जाऊ नये. संघटन म्हणून हाच प्रयत्न करावा कुणी. पण दुर्दैवाने, दुर्भाग्याने प्रसंग घडले नाही. मला वाटतं मोठ्या माणसाने मोठं कुटुंब चालवणं आहे, त्याच्यावर जबाबदारी असते की आपल्या माणसांची काळजी घेणं, आपल्या माणसांच्या भावना जपणं. भावना जपल्या की अनेक गोष्टी, अनेक मुद्दे त्याच्यावर मार्ग निघत असतो. भावनेवरच नांगर फिरला मग काय उपयोग होत नसतो. म्हणून पती किती मोठा कमाई करणारा असेल आणि त्याची पत्नी अडाणी असेल, तुमच्या कुटुंबातला एक धाकटा सदस्य म्हणून माझा आहे का, अपमान करू नका एकमेकाचा. नाही तर मी कमावतो तुम्हाला काही नाही असं बोलाल. शेवटी तुमची पत्नी कमी शिकलेली असेल, अडाणी असेल, पण ती राबते, ती तुमच्या म्हाताऱ्या आई बापाला सांभाळते, ती शेती सांभाळते, ती तुमच्या लेकरांना सांभाळते, ती आल्या गेलेला जेव करते. तुम्ही मोठ्या पदावर असाल पण तीही तिचं काम चोखपणे करते. एकमेकांचा अवमान करू नका. भाऊ भाऊ असतील, पती पत्नी असतील, शेजारी शेजारी असतील. आणि या पद्धतीने जर आपण गेलो, मला असं वाटतं अनेक चांगल्या गोष्टी श्रीकृष्णानं काय केलं. आणि जबाबदारी ही प्रमुखावर जास्त असते. मायबाप कुठला पक्ष प्रमुख असेल, कुठला धर्म प्रमुख असेल, प्रमुखावर जास्त जबाबदारी. आणि म्हणून गोपाळांना जोडून ठेवणं हे एखादा गोपाळ करू शकत नव्हता, पण गोपाळांचा प्रमुख हे करू शकत. गोपाळांच्या प्रमुखावर. आणि मग पेंड्या, वाकड्या, बोबड्या या सगळ्यांचं संघटन केलं आणि टिकवलं ते श्रीकृष्ण. यांच्यातला नुसते पेंड्याने ठरवलं असतं तर गोपाळ एकत्र आले असते का. आणि मग मोठ्यावरच जबाबदारी असते. त्यानं ती सावधपणे पार पाडावी लागते. मोठी कुटुंब चालवताना असो, मोठी कामं करताना असो, काम आपण अनेक जण चांगलं करताना पाहतो. आणि म्हणून कृष्ण गड्या नवराजा किरे झाला. विचारला गोपाळांनो, अरे तुम्ही एवढे दुःखी कसे दिसता. मी आता अगदी 5 मिनिटात समारोप. दुःखी कसे, कारण प्रमुखावर जबाबदारी काय. नुसते आपल्या सुखाचा विचार करणं असं नव्हे, दुसऱ्यांच्याही दुःखाची विचारपूस करणं, त्याच्याही सुखासाठी प्रयत्न करणं. आणि तीच माणसं मोठेपदी शोभून दिसतात. जो स्वतः डबा आणला जेवला आणि ड्रायव्हरला गाडीतला म्हणला तुमचं बघा बाबा आता मी माझ्या पुढचा नाही, असं करत नाही कोणी. मोठी माणसं करता येत नाही. आणि तशानं फार चांगली परिस्थिती बाहेर जात नाही. आणि म्हणून या पद्धतीने कृष्णानं गोपाळाला विचारलं, गोपाळा तुम्ही जरा सुकलेले दिसता, काय झालं. म्हणाले देवा आमच्या खांद्यावर भार आहे, खांदी भार, मोठी भूक, काय खेळा. सेवेला जो अभंग घेतला त्याच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं की खांद्यावर प्रारब्ध रूपी शिदोरी आहे. आम्ही जे पूर्वी कर्म करून ठेवलं त्याचं ओझं आमच्या प्रत्येकाच्या पाठीशी आहे. आणि पोटामध्ये सुखाची भूक आहे. तुका म्हणे भूक तुझे पहावया मुख. मग प्रयत्न केले नाही का रे ही भूक मिटवण्यासाठी गोपाळांनो. ते म्हणाले केले प्रयत्न, पण आमचे प्रयत्न सफल झाले नाही. बहु केली बनव
अशी दुसऱ्या चरणामध्ये की गोपाळ म्हणतात आम्ही वनवन केली, प्रयत्न केले, पण वनवन कधी म्हटलं जातं माय बाबू, ज्या वेळेला प्रवास हा चुकीच्या दिशेने होतो ना त्यावेळेला ती वनवन असते, आणि ज्या वेळेला प्रवास हा योग्य दिशेने असतो ना त्यावेळेला तो प्रवास असतो, ती वारी असते. मग वारीला गेला वनवन केले मग कोणी म्हणतो का? कारण तो पंढरीलाच जातो. पण एखाद्या पाहुण्यांचं घर सापडलंच नाही वस्ती, माणसं काय म्हणतात फार वनवन करतात. आणि जीवनामध्ये आपल्या जर रस्ता मार्ग चुकीचा होऊ द्यायचा नसेल, वनवन होऊ द्यायची नसेल, तर संतांच्या मागे जाणं, भगवंताची आज्ञा ऐकणं. गोपाळ योगायोगाने भगवंताच्या जवळ आले, भाग्य आहे त्यांचं. वनवनच होईना का जीवनात, पण मार्गदर्शक चुकू नये. कौरवांना मार्गदर्शक शकुनी मिळाला, तिथे चुकलं, आणि पांडवांना मार्गदर्शक श्रीकृष्ण मिळाला, तिथेच अडचणीतून मार्ग सापडला. म्हणून आपल्या जीवनामध्ये वनवन होत असते, प्रत्येकाचा त्रास होत असतो, पण मार्गदर्शक चुकू नये. मार्गदर्शक चुकीचा नसला तर मार्ग चुकत नाही. तुमचं आमचं भाग्य आहे की आम्हाला या वारकरी संप्रदायाला आणि महाराष्ट्राला माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय सारखे मार्गदर्शक लाभले. संतांचे संगती म्हणून आम्हाला मार्गदर्शन चांगलं पाहिजे. ग्रंथाचं घ्या, वडीलधाऱ्यांचं घ्या. वडीलधारे एखादा शब्द आपल्याला रागावून बोलतील, माझ्या तरुण मंडळींना हात जोडून विनंती आहे, राग सोडून द्या, राग मानू नका. कारण शेवटी तेच माझे हित करीती सगळं, हे ध्यानात ठेवा. फक्त आपल्या खिशातून पार्टी घेण्यापुरते गोड बोलणारे तुमचं हित कधी करणार नाही. तुमचं हितच करणार. रागावणारा तुमचा एखादा वरिष्ठ तुमच्या हिताचं तुम्हाला सांगणार, तो कधी वाईट सांगणार नाही. तुमच्या कल्याणाचीच गोष्ट तुमची आई, बाप, वडीलधारे सांगतील. संत, सद्गुरू आणि ग्रंथ आम्हाला पटणारा बोलतील असं नाही, पण आम्हाला योग्य दिशेला नेणारे बोलतील. आणि म्हणून गोपाळ वनवन झाली म्हणाले श्रीकृष्णाकडे. श्रीकृष्ण म्हणाले आता तुम्हाला सुख पाहिजे, हो बरं मग माझं ऐकाल. असं कोणालाही बळजबरी सांगायला गेलं ना तर ते पटत नसतं. म्हणून सल्ला सुद्धा मागितल्याशिवाय देऊ नये, आणि जेवण सुद्धा भूक असल्याशिवाय देऊ नये. ज्याला भूक नाही त्याला जर जेवायला बसवलं तर ते म्हणते जरा अजून मीठ पाहिजे होतं, त्याला भूक नाही. आणि माझ्यासारख्या 2 तास कीर्तन करून आणि 2 तास भजन म्हणून आमच्या वारकऱ्याला भूक लागते, तेव्हा ते मीठ मागत नाही, मिरची मागत नाही, ते नीट जेवतंय. काय भूक नाही, कारण त्याला भूक लागलेली आहे. म्हणून जेवू त्यालाच घाला ज्याला भूक आहे. मार्गदर्शन सल्ला त्यालाच द्या ज्याला तुमच्या सल्ल्याची गरज आहे. कारण व्यर्थ दिलेला सल्ला लोक स्वीकारत नसतात, त्याची किंमत करतात. म्हणून कृष्णानं सुद्धा आलम गोपाळांना सांगायला सुरुवात केली असं नाही, हो दिलं त्यांचं. आणि मग जेव्हा ते म्हणाले की नाही देवा मला गरज आहे सांगा, आणि मग भगवान म्हणतात एक काम करूया, इंद्रिय रूपी गायीची वळती विषय रूपी रानातून मागे हातून आणू अभंगाचं पहिलंच. Oh
नेवरगावचं भजनी मंडळच केलं ते योग्य केलं, कारण हे सगळं भजनी मंडळ या भागातलं एक अत्यंत गुणवान भजनी मंडळ म्हणून नेवरगाव गाव, मी सुरुवातीला बोललो अध्यात्माच्या बाबतीत, सगळ्या सामाजिक काम असेल, धार्मिक असेल, दिंडी सोहळा, सगळ्या बाबतीत अत्यंत चांगलं काम. आणि म्हणून 3 चरण आपले झाले, आपण 3ऱ्या चरणातून गेलो. अंधी भार, पोटी भूक, कारण भूक अगोदर मग जेवण. पहिल्या चरणात जेवण आहे, 3ऱ्या चरणात भूक आहे. कधी कधी अभंगाचा विचार करताना अर्थक्रम ध्यानात घ्यावा लागतो पाठक्रमापेक्षा. पण भूक लागली नाही, हे सुखाचं भोजन मिळालं, वनवन झाली, मग कशानं मिळेल याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये आलं की चला वळू गाई बैसो जेऊ. या गायी कोणत्या आहेत? आम्ही आपल्या घरामध्येही गायी असाव्यात, देशी गायी असाव्यात म्हणून गेलो. मग अशी सांगून दूध घरचं असावं, भाजीपाला आपल्या घरचा असावा. अजून आहे की अनेक कडधान्य आपल्या घरची आहे, पण शहरामध्ये काहीच स्वच्छ मिळत नाही. याच्यात फार धोक्यात जीवन आलेलं आहे. पनीर शुद्ध नाही आहे, दूध शुद्ध नाही आहे, भाजीपाला. आणि दुर्भाग्यानं काही लोक तुमच्या आमच्यातलेच चुकीची रसायनं वापरतायत, ते लवकर मोठं व्हावं. आणि मग आम्ही चुका करू नये, कारण हे मोठं पातक आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये मिलावट करणं याच्यासारखं मोठं पातक नाही. या गायी घरच्या नव्हे, या इंद्रिय रूपी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11वं मन, या सर्व गायींची वळती. आमच्या इंद्रियांवर, मनावर नियंत्रण असावं. आणि आपल्याला माहिती, जी माणसं स्वतःवर, स्वतःच्या वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकतात, ती माणसं अनेक चांगलं काम जीवनामध्ये करू शकतात. तोच अनुभव आपण आपल्या अवतीभोवती करू. आणि म्हणून चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई. काल्याचं वैशिष्ट्य काय? एकत्र सर्व बसलेले. म्हणून आपल्या हरिनाम सप्ताहांमध्ये भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टी सामुदायिक आहेत. भजन कसं आहे? सामुदायिक. हरिपाठ सामुदायिक, भजन सामुदायिक, कीर्तन सुद्धा सामुदायिक. सगळ्यांचा सहभाग, टाळकऱ्यांचा, मुलीजनांचा, वादकांचा, श्रोत्यांचा सामुदायिक. आणि जाता आता सांगून जाईल शेवटी काय मला सांगू, आपल्या सोबत 2च गोष्टी, तुम्ही केलेलं भजन आणि तुम्ही दिलेलं भोजन, या 2च गोष्टी सोबत येणार. तिसरी कोणतीच गोष्ट नाही, कारण या दोन्हीतूनही पुण्य होतं. दिलेलं भोजन म्हणजे जे जे सहकार्य तुम्ही द्या, भोजनच नाही, जे जे वस्तू अन्य वेगळ्या जे दिलेलं, समाजाला जे दिलेलं आहे त्याचं पुण्य सोबत येईल. आणि केलेलं भजन, मग ते त्याच्या भजन शब्दात देवपूजा आली, तीर्थयात्रा आली, व्रत आला, उपवास आला, ग्रंथ वाचन, अशा या 2 गोष्टी. आणि म्हणून काही झालं चालेल, या 2 गोष्टीत तडजोड करायची. जिथे सहकार्य करायचं आहे तिथे मागे सरायचं नाही. पुणे एखाद्या गरीबाला सहकार्य करायचं असेल, एखाद्या रावळाच्या कामाला करायचं असेल, एखाद्या धर्म कार्याला, देश काय, जसं कोरोनाच्या काळामध्ये देशातल्या सर्व लोकांनी सरकारला दान केलं. एरवी आपण सरकारकडून योजना मागतो, पण कोरोनाच्या काळात एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल की तुमच्या माझ्या सारख्या माणसांनी सुद्धा सरकारच्या पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत केली. टाटा सारख्या उद्योगपतींनी मार्ग दाखवून दिला. टाटांनी पहिल्यांदा 1000 कोटी केंद्र सरकारला दिले, 500 कोटी राज्य सरकारला दिले, आणि तिथून जी सुरुवात झाली. मायबाप सहकार्य करायची वेळच असेल अटीतटीची, त्यावेळेला केलं कोणाला. सेवा करायची वेळ असेल त्यावेळेला, मग गावात पारायणाचा योग असेल, मागे राहू नका, चौकात बसून वेळ वाया घालू नका, पारायणालाच बसता. कारण 8 दिवस तसे जाणार आहे, तर 8 दिवस तिथेही बसून जातील, पण ते उचापतीत जातील चौकात. आणि इथे जे 8 दिवस दिले, त्या भगवंत तो पाहतोय, ते माऊली बाबा, त्यांचे आशीर्वाद रोज तुम्हाला तिथे बसणार. तुम्ही हरिपाठाला आलात, पारायणाला आलात, हे वाया जात नाही. तुम्ही देवाच्या नजरेत आलात. अहो, आपण माणसाच्या नजरेत जर आपलं काम भरलं तर माणसं आपल्याला वर उचलून घेतात. भजन बिना जय जय हो,
होणार आहे. नदी ही पाण्यापासून अधुरी आहे, झाड फळ फुलापासून अपूर्ण आहे. तसं जीवन, महाराजांनी जेव्हा आता अभंग म्हटलं, जीवन हे भजनाविना, म्हणून मोठं गोड भजन हिंदीतलं आहे, मराठी सुद्धा आहे की हरिभजना विन काळ घालवू नको रे. आणि म्हणून अशा पद्धतीनं, या पद्धतीनं जीवनाला आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आणि सुदैवानं आपल्यासारखी माणसं अजून त्या दिशेने चाललेली आहे. तरुण पिढीला विनंती, येणाऱ्या काळात दिवस बदलत जाते, कदाचित 2 पेक्षा हातात जास्त आहे. अनेक प्रकारचं तंत्रज्ञान आजच आपल्या हातात आहे, यापेक्षाही श्रेष्ठ तंत्रज्ञान कदाचित येणाऱ्या काळात येईल. पण आपल्याला एक सोडायचं नाही, आपला धर्म, आपल्या वाडवडिलांनी दाखवलेला सन्मार्ग तो आपल्याला सोडायचा. तरच आपल्या जीवनात आनंद, तरच आपली कुटुंब व्यवस्था, तर आपली देश व्यवस्था, समाज व्यवस्था. अन्यथा हे तुटून जाईल. आणि मग कृष्ण परमात्म्याला खेळला, रांगला, बागडला, सगळ्या गोपाळांना सोबत घेतलं, त्यांची सुखदुःख विचारली. गोपाळ म्हणू लागले, देवा आता गायीची वळखी आखून आणली, आता काय करायचं? भगवान म्हणाले, आपली शिदोरी एकत्र करून शिदोरी एकत्र केली, पण काही गोपाळ टंगळ करतात, वेळ वाया घालू लागले. त्यावेळेला भगवान म्हणतात, अरे गोपाळांनो, वेळ आयुष्यातला फार मूल्यवान आणि क्षणभंगूर आहे. म्हणून जे चांगलं करायचंय त्याच्यात टाइमपास करू. कोणाला माळ घालायची ना, काल्याचं कीर्तन झाल्याबरोबर घालून घ्या. एक जण मला एका गावात भेटला होता. तो म्हणला, दादा तो ह्या वर्षीच्या काल्याला गेलो, तो म्हणजे पुढच्या वर्षी माळ घालू. पुढच्या वर्षी गेलो तर त्याच्या फोटोलाच फॉलो पाहिजे. म्हणजे इथं तसं काही होऊ नये, इथं कोणाचंही तसं होऊ नये, पण करावी तातडी परमार्थी. माझ्या बोलण्यातला थोडासा विनोद व्यक्त बाजूला ठेवा, पण ही वास्तविकता आहे, क्षणभंगूर आहे. आई वडिलांना आपल्याला पंढरपूरला घेऊन जायचंय, त्या निऊ परवा निऊ असं म्हणून घेऊन जा. ते आपल्याला सोडून जातील की आपण त्यांना सांगता येईल. आपल्याला अन्नदान करायचंय, गावामध्ये करा. संतांनी सांगितलं, या बाबतीमध्ये तत्पर राहा. अभंगाचं शेवटचं,
झालेली सेवा बसा बसा बसून भगवंताच्या सद्गुरूच्या चरणी मी समर्पित करतो. नेवरगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सालाबादप्रमाणे पूज्य माऊली बाबांच्या पुण्यतिथीच्या प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थांच्या श्रद्धेने भक्तिभावाने या ठिकाणी संपन्न झाला. अभंगाचा भाव आपल्यापुढे ठेवता संतांचे ग्रंथांचे आणि समाज हिताच्यासाठी आपली कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था यासाठी काही हिताचे करू शकतात आणि ते माझे नव्हे तर ते संतांचे मोठे हा उपदेश तुमचे बडबडीत विशेष ते विचार आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयास केला. आज या निमित्तानं आपले सर्वांचं श्रद्धास्थान पूज्य रामलखनदासजी महाराज हे उपस्थित आहे. आदरणीय बाबांनी फार चांगली गुण भैरवी श्रुती गायली. दौलतराव मनाळ महाराज आहेत. आमच्या गावातील सर्व आदरणीय भजनी मंडळ आहे. आमचे नामदेव महाराज गावातीलच आमचे कृष्णा महाराज आणि सगळी मंडळी आहे. सर्व भजनी मंडळातील ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य सर्वांना धन्यवाद आणि ज्यांनी गोड हार्मोनियमची साथ दिली ते आमचे सहकारी त्यांनाही धन्यवाद. आमचे दोन्ही विद्यार्थीच आहेत. गोड मृदंग वादनाचं काम त्यांनी केलं.
सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम सुरेगाव निवासावर त्यांनाही धन्यवाद। आमदार साहेब या ठिकाणी आले आणि भरपूर वेळ तर त्यांनी आपल्या ग्रामस्थांसाठी आज आपण सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दिला, त्यांनाही धन्यवाद देतो। आज कीर्तनाची यजमान सेवा नेहमीप्रमाणेच आमचे परम स्नेही श्री प्रवीणराव साहेबराव पाटील वारकुले संचालक गंगापूर सहकारी साखर कारखाना या परिवाराने प्रतिवर्षी खूप आदर सत्कार आमचा या ठिकाणी केलेला आहे आणि याही वर्षी त्यांनी सेवा ठेवली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। आमचे अशोकराव सुधाभाऊ आणि बजरी मंडळातले सगळे सहकारी, सर्व लहान थोर सहकारी सर्वांना धन्यवाद देतो। आणि सर्वांनी या ठिकाणी आरती झाल्यानंतर बाबा आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील, आमदार साहेब करतील, त्यामुळे पुढचे 5 मिनिट आपण पुढे उठू नये अशी आपल्याला ग्रामस्थांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो। भगवान कृष्ण परमात्म्याने जो काल्याचा प्रसाद दिला तो प्रसंग सांगत नाही, त्याचं फक्त एका अभंगामध्ये वर्णन, खडकी सोडियाला मोठा आजीचा दहिका मोठा घ्यारे घ्यारे दही भाता महादेव पंढरीना मुला घेऊन या तरी केंद्या वाटी तो शिदोरी भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीना कुंडली Gracias.
आपला महाराज जे आहे ते आम्हाला आम्ही आणले होते आणि उद्धव महाराजीचं आतापर्यंत खंडित झालेलं नाही आहे म्हणून यांच्या वतीने सगळ्यांनी मनापासून सेवा बनून सगळ्यांनी तारी वाजावा. दोरसा शब्द माझा आहे. आमच्या गावकरी मंडळाला माझं विनवणी आहे. संपूर्ण काही एक गावचं कोणतीही वस्तू कोणीही केला तो सगळे गावासाठी होते असते. आज एक ठिकाणी म्हणजे एक साठी ज्या माझा अनुभव आहे माझं थोडं शंका आहे याचं तर शंकाने वरण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की माझं 2 शब्द आज तुम्हाला पालन करायचं असेल तो एक गावाला पाठवून आज जे 15 फूट आम्ही दंडी घेतो 15 वर्ष दिंडी 15 वर्षी दंडी घेताना कोणी गावाचं वगैरे करून घेत नाही. जे ठरलेले आपण लावलेले रीत आहे आणि ते लावलेली विश्वन रंग करते असते. 1 वर्षामध्ये 2 लाख रुपयाचा खर्च लागतो असतो. याच्यामध्ये कोणीही गावकऱ्यांनी अशा म्हणून नाही की तुम्ही ते पैसे कुठे घेतले तो का घातले तर काय घालून तर येतं या अनिती आहे. आता तुम्ही जे याच्यामध्ये जे उरलेली आहे माऊली बाबाचं नावावर दंडी चालू आहे. आता दिंडीवर जे उरलेले जो पैसा आहे यो पैसा माऊली बाबाचं कार्यामध्ये लाव्याकरता आणि आज उद्घाटन झालेले आहे. उद्धव महाराजाचं सगळेचं आणि आज तिथं हाताने गुरुजीचा आवडतीने कोदारी लावली. हे जगामध्ये जर तुम्ही करता कार्यकर्ता आहे तुम्ही त्याच्यामध्ये बोर्डमध्ये असं देऊ नये की आम्ही दंडी पंढरपूरनं दंडी करणार दिलेले दंडीवरचं ओतून म्हणजे माऊली बाबाचा आणि हे पाठशाला असं म्हणून आहे. यो विरोध आहे. जे तुम्ही दिंडी बाबालाही तुम्ही आम्हाला हिसाब का देत नाही आमचं गावकरी बंधू म्हणते असं ते चुकीचं आहे. कारण दिंडी आपल्या पिशीमध्ये जाते तुम्हाला कोणी पर्व मागत नाही. म्हणून या 2 शब्दात तुम्ही लक्षात घ्यावा. आपलं गाव कसं होईल ते पद्धतीने ठेवा आणि बाकी होती होणारी वस्तू तुम्ही दोन्ही बाजूने करू नये.